होय बाईसाहेब, आर्मीत जायला मदत केली आज्याला. मग कोण करणार? मानलं बाईसाहेब. कस आहे या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. पुन्हा एकाचे नाही तर सगळ्यांच्या मदतीसाठी मी कायम ऑलवेल असतो. भैया अवेलेबल असतो. शीतल, बघितलं आशाला कशी मदत केली, त्याची अडचण दूर केली. आता तो आर्मीत जाणार आहे. मदत केली तर फ्लेक्स कशाला लावला? सडळ हाताने मदत केली म्हणून का लावला? कारण भैया हे चांगलं काम करतात हे लोकांना कळायला नको का? आणि नुसतं लोकांना कळावं यासाठी नाही तर अजिंक्यला शुभेच्छा देण्यासाठी लावला. त्यामुळं अजून 4 पोरं मोटिवेट होतील आणि आर्मीत भरती होतील. असं पैसे भरून कुणाचा बी वशिला लावता येत नाही आर्मी मध्ये. आणि जर का असं झालं तर तुम्ही चुकीच्या कामासाठी पैसे दिलेत. एका बेकायदेशीर कामाला प्रोत्साहन दिले तुम्ही. त्यामुळे मला हे अजिबात आवडलं नाही की तुम्ही एका वाईट गोष्टीला सपोर्ट केलाय. पण फ्लेक्स लावला म्हणून काय झालं? आणि हा, बाह्याशिवाय गावात कोण बी फ्लेक्स लावत नाही कोणाचा. हा, त्याचाच ते सगळ्यांना सपोर्ट आहे ना. असे फ्लेक्स काय कोण बी लावतंय? त्यात काय हा, फ्लेक्स लावणं एवढं सोपं नसतंय. कळल तुला. सोपं आहे का अवघड आहे ते? चल ग यास्मिन. काय रे रावल्या, तू बी पैसे भरलं ना आजा बरोबर? नाही, मी नाही भरलं पैसे. आजनच भरल्यात. नशीब तुला तेवढी तरी अक्कल आहे की तू पैसे नाही भरले. आज्या, आज्या थांब की. हे रावल्या, काय करतोयस? अरे तू हिताईस वय, तुला कुठं कुठं हुडकायचा? नाही, मी तिथं आहे. काय लका गरीबाची चेष्टा करताय वय? दिसतंय ना मग इथं आहे ती. दिसतय की. मग कशाला विचारतोस? अरे तुला हुडकायला मी घरला गेलतो तुझ्या. चांगलं केलंस. मी चांगलंच करतो कायम. तुम्ही दोघच माझ्या विश्वास ठेवत नाहीसा. कर बाबा कर. कशाला हुडकत होतस मला? म्हणजे तुला काय माहितच नाही वय? रावल्या, तुला काय सांगायचं ते लवकर सांग बरं का, मला दूध घालायला जायचंय. अवघडायला का तुझं आता? आता मी तुला जी काय सांगणार आहे का नाही ते ऐकल्यावर जलंबर तू दुधाचा रत्तीपच घालत बसणार आहे. हा, काय ते क्लिअर बोल. अरे सगळ्या गावाला कळलं की. काय कळलं? म्हणजे तुला काय माहित नाही मी तुझं पोस्टर लागलंय ती. पोस्टर? अरे तुझंच की पोस्टर. माझा आणि कसलं पोस्टर? आर्मीत भरती झालेलं. अरे मी कुठं अजून आर्मीत भरती झालोय? अरे तुला भैयानं आर्मीत भरती व्हायला मदत केली का नाही त्याच पोस्टर लावलंय. काय? मग आला का चांगला फोटो तर दिसशील का नाही? एकदम स्टाईल वाला फोटो? अरे मी कधी फोटो दिलाय? तू आपले 2 फोटो दे टॅलेंटला. कशासाठी? तू आर्मीत भरती झाल्यावर अभिनंदनाचा फ्लेक्स नको का लावायला? म्हणजे मी दिलेला फोटो त्याने फ्लेक्सवर टाकलाय वे? म्हणजे तुला काय माहितच नाही होय? अरे नाही तर
अरे मी राहणार होतो घरी येऊन दारा काढून आता दूध घालायला निघालोय बाहेर. अरे गावात तर फुल पब्लिसिटी चालय तुझी. थांब बघून येतो. अरे आज्या मी पण येतो की, थांब. काय रे अजिंक्य, आर्मीत पैसे भरून काम केलं होय? पैसेच भरायचे होते तर मग एवढी प्रॅक्टिस कशाला करायची? नाहीतर काय, एवढी मरमर करून काय उपयोग आहे? काहीच नाही. मी जर घरी पैसे मागितलंच ना आबांना तर आपण पायताना कॅश काढला असतो. हो, तुमचा आबा लय डेंजर आहे. फ्लेक्स बघितल्यावर कावचल परत. गुरुजी चला. चला. बघितलंस का फ्लेक्स? सगळ्या गावाला माहित झाले तू भरतीसाठी भैयाकडनं पैसे घेतलंस की. हे सगळं थांबायला पाहिजे. कसं थांबवणार? बोलणाऱ्यांचे तोंड धरणार आहेस वय. गावल्या आज्या बरोबर आहे रावल्याचं. मग आता काय करायचं? ह्यो फ्लेक्स काढला पाहिजे. ह्यो फ्लेक्स काढणं एवढं सोपं नाही. का? का म्हणजे हर्षवर्धनने लावलाय ह्यो फ्लेक्स. त्याला जर कळलं ना आपण ह्यो फ्लेक्स काढलाय ते अजून चौतळेल आणि अजून 100 फ्लेक्स लावत सुटेल. आज्या तुझा हात दगडाखाली आहे. मग आता काय करायचं? आता काय, ह्याचं गुडलं घेऊन तू स्वतःच्याच पायावर दोंडा मारून घेतलायस. त्याच्याकडनं पैसे घेऊन लय मोठी चूक केली. आता ही चूक निस्तरायला पाहिजे.